मध्य रेल्वे प्रशासनाने महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यातील रेल्वे संपर्क अधिक मजबूत करण्याच्या दृष्टीने सर एम विश्वेश्वरय्या टर्मिनस बेंगळुरू आणि लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई दरम्यान नवीन द्विसाप्ताहिक एक्सप्रेस सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतलाय. विशेष म्हणजे या गाडीला कर्जत रेल्वे स्थानकावर अधिकृत थांबा देण्यात आल्याने रायगड जिल्ह्यातील प्रवाशांमध्ये समाधान व्यक्त होत आहे. कर्जत हे मध्य रेल्वेवरील महत्वाचे जंक्शन मानले जाते. माथेरान, नेरळ, खोपोली, कर्जत तसेच ग्रामीण भागातील हजारो प्रवासी मुंबई, पुणे आणि दक्षिण भारताकडे प्रवासासाठी रेल्वेवर अवलंबून असतात. आतापर्यंत बेंगळुरूकडे जाण्यासाठी प्रवाशांना कल्याण, पुणे किंवा मुंबई गाठावी लागत होती. मात्र आता थेट कर्जत स्थानकावरूनच बेंगळुरूसाठी एक्सप्रेस सुविधा उपलब्ध होणार असल्याने प्रवाशांचा वेळ आणि खर्च दोन्ही वाचणार आहेत. ग्राफिकच्या माध्यमातून एक नजर टाकू. गाडी क्रमांक 16554 लोकमान्य टिळक टर्मिनस SMVV बेंगळुरू द्विसाप्ताहिक एक्सप्रेस ही 24 मे 2026 पासून दर रविवार आणि बुधवार धावणार आहे. ही गाडी रात्री 11:15 सुमारास लोकमान्य टिळक टर्मिनस येथून सुटून दुसऱ्या दिवशी रात्री 10:30 सुमारास बेंगळुरू येथे पोहोचणार आहे. तर परतीच्या प्रवासात गाडी क्रमांक 16553 SMVB बेंगळुरू लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस 23 मे 2026 पासून दर शनिवार आणि मंगळवार धावेल. ही गाडी बेंगळुरूहून रात्री 8:35 सुमारास सुटून दुसऱ्या दिवशी रात्री 8:40 सुमारास मुंबईत पोहोचेल. या एक्सप्रेसला ठाणे, कल्याण, कर्जत, लोणावळा, पुणे, लोणंद, सातारा, कराड, सांगली, मिरज जंक्शन, बेळगावी, धारवाड, SSS हुबळी जंक्शन, कर्जगी, दावणगेरे आणि संपिंगे रोड या महत्वाच्या स्थानकावर थांबे देण्यात आले. कर्जतला थांबा मिळाल्याने विद्यार्थी, नोकरी करणारे कर्मचारी, व्यापारी तसेच पर्यटनासाठी प्रवास करणाऱ्या नागरिकांना मोठा फायदा होणार आहे. विशेषतः IT क्षेत्रात कामासाठी बेंगळुरूला जाणाऱ्या तरुणांसाठी ही रेल्वे सेवा अधिक सोयीची ठरणार असल्याचे बोलले जात आहे. दरम्यान गाडी क्रमांक 16554 च्या तिकिटाचे आरक्षण 20 मे पासून सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रावर तसेच ऑनलाईन सुरू करण्यात आले. प्रवाशांनी या नव्या रेल्वे सेवेचा लाभ घ्यावा असे आवाहनही मध्य रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आले.